जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि साठी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। गन्ने का भाव 3,400 रुपए तक पहुंचा, लेकिन शुगर मिल ने अभी तक गन्ने का दूसरा हफ्ता 200 रुपए नहीं दिया। अगर 15 मार्च से पहले शुगर मिल ने दूसरा हफ्ता 200 रुपए नहीं दिया तो गोडाउन से शक्कर बाहर नहीं आने देंगे। ये चेतावनी स्वाभिमानी किसान संगठन के तथा पूर्व सांसद राजू शेट्टी ने जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकालते वक्त दी। साथ ही राज्य सरकार ने किसान को 50,000 रुपए देने की घोषणा भी की थी, वो भी अभी तक नहीं मिली। अगर वो भी नहीं मिली तो बारामती में आकर मोर्चा निकालेंगे, ऐलान राजू शेट्टी द्वारा किया गया। वारणा प्रकल्प या ठिकाणी फक्त पलीकडे 4 मेगावॅट क्षमतेचं एक वीज निर्मिती केंद्र महाजनकोचं बंद आहे, ते तातडीनं चालू करावं। कारण ते युनिट जर का सुरू झालं तर सांगली कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज देणं सहज शक्य आहे, बाकीच्या काही टाइम टेबलला धक्का न लावता। आणि केवळ खाजगी वीज प्रकल्पाला पाणी मिळालं पाहिजे या अट्टाहासासाठी ते बंद ठेवलेलं आहे। म्हणून येत्या 22 तारखेला महावितरणच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणं करण्याचा निर्णय झालेला आहे। त्याचबरोबर नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारनं 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यायची घोषणा केलेली होती। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पहिल्याच बजेटमध्ये ती घोषणा केली होती। येत्या बजेटमध्ये पैशाची तरतूद करून ते पैसे कधी देणार हे जाहीर करावं, अन्यथा या 50,000 रुपयाच्या वसुलीसाठी बारामतीच्या अजितदादांच्या कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय आजच्या मोर्चामध्ये झालेला आहे। आणि रासायनिक खताच्या किमती नियंत्रित करा, अन्यथा केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही, हाही निर्णय आजच्या मोर्चामध्ये झालेला आहे। त्याचबरोबर दुसरा हप्ता 200 रुपये जर साखर कारखान्याने नाही दिला तर 15 मार्च नंतर गोडाऊनमधली एक कण सुद्धा साखर बाहेर पडून देणार नाही, हाही निर्णय आजच्या मोर्चामध्ये झालेला आहे। सोमवार 14 फरवरी को शहर पुलिस थाने में सचिन कदम एसडीओ बुल्ढाना की अध्यक्षता में पुलिस निरीक्षक प्रहलाद काटकर, नगर परिषद प्रमुख गणेश पांडे, नायब तहसीलदार सार्वजनिक जयंती उत्सव समिति के अध्यक्ष प्रोफेसर सुनील रिंडे की उपस्थिति में शांतता समिति की बैठक हुई। इस बैठक में 14 फरवरी को सरकार द्वारा नियुक्त नियमों का पालन करते हुए छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाई जानी चाहिए, ऐसा आह्वान कार्यक्रम के अध्यक्ष एसडीओ सचिन कदम ने दर्शकों से किया। मैंने पढ़ा है, इसलिए ये जो बातें दरार पैदा करने की या ऐसी बातें कही जाती है, इन्होंने ये किया उन्होंने वो किया, मैंने कुछ पढ़ा है। इस्लाम की हिस्ट्री में छत्रपति शाहू महाराज ने उस जमाने में, जिस जमाने में 25 रुपये खर्च करना मुश्किल था, कुरान का, पवित्र कुरान का अनुवाद करने में उस वक्त उन्होंने 25,000 रुपये खर्च किया। आदरणीय शिवाजी महाराज ने रायगढ़ में मुसलमान फौजियों के लिए मस्जिद बनाई। शिवाजी महाराज के अंगरक्षक मुसलमान थे, उनका वकील मुसलमान था। इससे ये पता चलता है कि शिवाजी महाराज को सभी लोगों से कितना प्यार और कितनी मोहब्बत थी। शिवाजी महाराज की हिस्ट्री में मैंने ये भी पढ़ा है कि शिवाजी महाराज 3 चीजों की अपने अनुयायियों को वसीयत करते थे, जिसमें से पहला नंबर यह है कि मस्जिद अगर तुम्हें दिखे तो उसके पवित्रता का ध्यान रखना, उसका अपमान नहीं करना। दूसरा, अगर पवित्र कुरान तुमको कहीं हाथ लगे तो जो उसके पढ़ने वाले हैं या जो इज्जत करने वाले हैं उनके पास ले जाकर पहुंचाना। तीसरी बात यह है कि स्त्री, औरत अगर कोई भी हो, अगर वो कैदी बंदी बनकर आए तो उसका एहतराम करना, उसके साथ कोई अत्याचार नहीं करना।
ये सारी चीजें समझने के बाद हमारी ये बात समझ में आती है कि हमारा ये देश जो है, हमारे जो पूर्वज गुजरे हैं, ये सभी मोहब्बत और प्यार करने वाले थे। आज हमारे इस दौर में आदमी स्वार्थ के खातिर या और कोई मतलब के खातिर जो है कुछ कर लेता है, लेकिन उसमें कोई काम की बात नहीं है। तर आपण इन्सेंटिव्ह त्याला त्या शिवजयंतीच्या लोकांना द्याल अशा प्रकारची खात्री, अशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो। आणि आपण या ठिकाणी या शहरामध्ये एक चांगले ठाणेदार आले आणि गेल्या एक महिन्याभरात मी पाहिलं की संध्याकाळची गस्त जी सुरू तुमची झाली, त्याचबरोबर एक नम्र विनंती या निमित्ताने मी करतो की या शहरामध्ये लहान पोरांमध्ये गांजा प्यायचं व्यसन खूप लागले। म्हणजे हा विषय या विषयाला सोडून घेतो। मिशन दिलेले, परंतु 2-3 मुद्दे याच्यामध्ये क्लिअर कट दिलेले ते आपल्याला टाळावे लागतील। पहिलं म्हणजे प्रभात फेरी किंवा बाईक रॅली किंवा मिरवणूक काढण्यात येऊ नये असं स्पष्टपणे याच्यामध्ये दिलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम तुम्ही करू शकता। इंडोर काय प्रोग्राम असेल तर इंडोर प्रोग्राम तुम्ही करू शकता। इंडोरला कुठल्या प्रकारची तुम्हाला अडचणी नसणार आहे। त्याचबरोबर तुम्ही पोवाडा वगैरे त्याला काही हरकत नाही, नियम पालन वगैरे करतील आपल्याला, किंवा इतर काय रक्तदान वगैरे असेल हे करता येईल। खरं तर शिवजयंती बुलढाणामध्ये कशा पद्धतीने साजरी होते? मी प्रल्हाद काटकर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बुलढाणा शहर ठाणेदार। आज दिनांक 14/2/2022 रोजी शिवजयंती उत्सव 2022 या निमित्ताने पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे सायंकाळी सर्व शहरातील शांतता समितीचे सदस्यांची मीटिंग घेण्यात आली। त्या मीटिंगमध्ये शासनाने या शिवजयंती उत्सव तसेच सर्व धार्मिक उत्सवानिमित्ताने जे काही GR काढला, आदेश काढला, आज दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजीचाच हा आदेश आहे। या आदेशामध्ये ज्या काही सूचना होत्या त्या सर्व सूचना मी सर्व समितीसमोर ठेवलेल्या आहेत आणि त्यांना आवाहन केलेले आहे की आपण सर्वांनी या शासनाच्या निर्देशाचं, या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि आपला शिवजयंती उत्सव शांततेच्या मार्गाने, साध्या मार्गाने साजरा करावा। यामध्ये कोणत्याही प्रकारची बाईक रॅली, शोभायात्रा काढता येणार नाही। इंडोर जे कार्यक्रम आहेत त्याकरिता 200 ते फार मोठ्या प्रमाणात जर करायचं असेल तर 500 लोकांना एकत्र इंडोर अशा कार्यक्रमाला परवानगी शासनाने दिलेली आहे। यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, तसेच कोणत्याही प्रकारची शोभायात्रा काढू नये किंवा रॅली काढू नये असे आदेशात नमूद केलेले आहे। आणि माझेसुद्धा सर्व शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच सर्व शिवप्रेमी व शिवजयंतीमध्ये सामील होणारे सर्व बंधू आणि भगिनींना आव्हान आहे की आपण सर्वांनी या नियमाचे तंतोतंत पालन करावे आणि शिवजयंती उत्सव साजरा करावा। या शिवजयंती उत्सवाकरता मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य सड़क ग्रामीण विकास निगम मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना द्वारा अनुमोदित रेवदंडा हाई स्कूल से थेररोंडा और चोल आगरा तक सड़क का काम तेजी से करने के लिए शिवसेना ने रास्ता रोको आंदोलन आयोजित किया था। रायगढ़ जिला परिषद के विपक्ष के नेता सुरेंद्र म्हात्रे ने सड़क का जाम नेतृत्व किया। इस दौरान हमला करने वाले शिव सैनिकों और ग्रामीणों द्वारा रेवदंडा हाई स्कूल के पास सड़क पर धरना दिया गया। ते रेवदंडा थेरोंडा रस्ता 1,15,00,000 रुपयाचा हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2017 साली मंजूर झाला। 2018 साली ठेकेदाराला याचं वर्क ऑर्डर मिळाली, पण 2018 ते 2022 पर्यंत कुठल्याही प्रकारचं काम ह्या रस्त्याचं झालं नाही। आम्ही ज्या वेळेला सांगितलं बाबा आपल्याला रस्त्याचं काम करायचं, आम्ही मागच्या वेळेपासून साधारण 25 पत्रव्यवहार केला आम्ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर। त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेला असं आश्वासन दिलं की आम्ही पुढे करतो। तर गेल्या वर्षी आम्ही शेवटी याच्याबद्दल आंदोलन एक छेडलं होतं। पोलीस स्टेशनला मिटिंग झाली या रेवदंडा थेरोंडा रस्त्याबद्दल। पोलीस स्टेशनला मिटिंग झाल्यावर त्यांनी सांगितलं आम्ही उद्याच्या उद्या काम चालू करतो आणि 1 महिन्यात काम संपवतो। कोणी हे अधिकारी आणि ठेकेदाराचा एक प्रतिनिधी होता, त्यांनी सांगितलं पोलीस स्टेशनला। आपल्या इथले आदरणीय सन्माननीय आमचे थोरात साहेब होते इन्स्पेक्टर, त्यांनी सांगितलं आपल्याला साहेब आपण हे आंदोलन मात्र थांबवा, आपण ह्यांच्या इथून रस्ता करून घेऊ। त्यांनी फक्त दगड टाकले, म्हणजे अगदी 100 mm खडी टाकली जाडी, आणि तेवढी खडी टाकल्याने काम बंद केलं। ते पण पूर्ण नाही केलं, अर्ध काम केलं।
आणि त्याच्यामुळे काय झालं, पाऊस त्याच्यावर पडला, आता त्याच्यावर खड्डे झाले, बऱ्याच लोकांचे अपघात होत आहेत. कोणचा हात मोडला आहे, कोणचा पाय मोडला आहे. इकडे एक मजा येतं, कोणचं डोकं फुटलेलं आहे. एक महिला पडली, गरोदर महिला पडली, तिच्या बिचारीच्या म्हणजे अगदी आता आपण गरोदरपणा हा माणसाचा शेवटच्या जीवनाची अखेर पण होऊ शकते त्याच्यात, पण ती महिला पडली, ती पण त्याच्यात मोठी जखमी झाली होती. आमच्या इथला एक आत्ताच एक आमच्या बाजूला आमच्या एक कार्य हे आहे सलामत म्हणून, त्याने नवीन बिचारीने स्कूटी घेतल्या. तर कोळी समाज हा हातावर म्हणजे तिथं कमवतो, तिथून मच्छी विकतो आणि त्याच्यावर काहीतरी खर्च हे करतो. त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. आम्हाला आता अधिकाऱ्यांनी येऊन हा रस्ता कधी चालू करणार आणि कधी संपणार त्याचं आता आम्हाला त्यांनी तोच लेखी जर आश्वासन दिलं, लेखी जर आम्हाला पत्र दिलं तरच हे आंदोलन मी थांबवणार आहोत. अन्यथा हे आंदोलन मी उग्र करू म्हणजे अगदी अख्खं झालं तर त्याला मी अख्खे गाव सगळे बंद करू. आज आमची पालखी आहे, आज आम्ही आता इथं 5,000 लोक पण त्या पालखीचे सगळे इकडं होतो. त्याला कारण असं आहे का हा रस्ता हा लोकांचा जीवन मरण्याचा प्रश्न आहे आणि 4 वर्ष रखडलेलं काम आहे. 23 लाख रुपये ह्या रस्त्याचं बिल पण कॉन्ट्रॅक्टरनी घेतलेलं आहे. 1,15,00,000पैकी 23 लाख बिल कॉन्ट्रॅक्टरनी घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण हे आंदोलन करतोय. दुसरं चौल नाक्यावर एक आंदोलन करतोय आपण. चौल नाक्यावर आंदोलन करतो. आग्रावर रस्ता आहे, त्या रस्त्याची 1,47,00,000 रुपयाचं त्याचं काम आहे आणि त्याचं पण 77 लाख रुपये बिल काढलेलं आहे, पण ते पण काम अर्धवट आहे. तिकडे पण लोक पडत आहेत, ॲक्सिडेंट होत आहेत आणि त्याच्यामुळं जोपर्यंत आम्हाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही, कधी काम चालू करणार नाही, कधी संपवणार, तोपर्यंत नाही. त्यांनी 2 महिन्याचं 4 महिन्याचं आश्वासन दिलं ते आम्हाला मान्य नाही. आम्हाला त्वरित या 15 दिवसाच्या आत या रस्त्याची दोन्ही कामं झाली पाहिजेत आणि त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. पिंपलकोटा तालुका जिला अमरावती में 15 फरवरी को संत सेवालाल महाराज जयंती के अवसर पर गांव में फ्लेक्स फोल्डिंग लगाए गए थे, लेकिन कुछ असामाजिक कांटकों द्वारा बैनर फाड़ दिए गए। इस कारण बंजारा समाज की भावना को ठेस पहुंची। संत सेवालाल महाराज बंजारा समाज के आराध्य दैवत है। कंटक समाज पर जल्द से जल्द कार्रवाई करने के निवेदन पर कार्यकर्ताओं ने गुहार लगाई। कार्रवाई न होने पर पूरे जिले भर में आंदोलन पुकारने का इशारा दिया। बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी होती। त्यानिमित्ताने अंजनगाववाडी सर्कलमधील पिंपळकोटा या गावामध्ये बॅनर लावण्यात आले होते राजकीय पक्षांनी, पण ते बॅनर फाटल्यामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्याच्या बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या आहे। त्यामुळे खूप रोष निर्माण होत आहे। पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ज्या कोणी अशा कंठस्थानांनी असं कार्य केलं आहे त्यांना तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांना अटक करण्यात यावी, यावर कारवाई करण्यात यावी, याकरताच आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिले। जय भीम मीडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। किनखेड़ दहीहांडा मार्ग पर रास्ते के निर्माण कार्य पर अनियमितता व नाली रास्ते के काम में भ्रष्टाचार की जांच नहीं होने के कारण हतबल होकर भीमराव कुराडे नामक सामाजिक कार्यकर्ता ने सार्वजनिक बांधकाम विभाग में जहर की बोतल पीने का प्रयास किया, लेकिन ड्यूटी पर तैनात सहायक मुख्य अभियंता ठाकरे की सूझबूझ के कारण अनुसूचित घटना टल गई। व्हिजिट दिली पण ते चांगलं देतील आम्हाला। काऊन साहेब, काम तर अंदाजपत्रकानुसार केलं नसेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। बेजरी केलं नसेल त्या कॉन्ट्रॅक्टरला पण 100% तुमच्या मताची सहमत आहे। यामध्ये कुठंच
म्हणजे किंतुही काहीच म्हणत नाहीये. पण आता अजून आपल्याला त्यांनी रिपोर्टच द्यायचा आहे. आता 10 तारीख दिली होती की नाही साहेब? नाही 10 तारखेपर्यंत मी तुम्हाला त्याही दिवशी बोललो होतो की इतक्या लवकर मी तुम्हाला काय काय सांगितलं होतं. आपल्या इथे मध्ये कोण बसले होते त्यांच्याशी त्या कॉन्ट्रॅक्टरला डील दिलं ना ते हे त्याचं काही देणं घेणं नाही मला. फक्त अंदाजपत्रकानुसार काम केलं आणि कोण तिथे जेई होते कोण शाखा अभियंता ते याचं चौकशी करा तुम्ही. नाही आता मला तुम्ही मी आपण त्या दिवशी बोललो होतो मी की साईटवर ते मग एवढं कोणाच्या भरोसा बोलतात साहेब की क्वालिटी कंट्रोल तर 5-5 लाख रुपये देतो तो रिपोर्ट चांगला दिला. कोण काय बोलते त्याच्याशी आपल्याला आम्ही त्याच्याशी कोणी बाहेर काही नाही अजून आपल्याकडे कागदच आला नाही. स्पॉट आहे बा ते आता अहवाल घेतील मला तिथं बोलावा आणि त्यानुसार जर काम केली मार कारवाई करा साहेब. जर मी खोटी तक्रार केली म्हणून केलीच पाहिजे तुम्ही मार. हो ना पण हे खरी जर अशी अहवाल आल्यानंतर हा अहवाल सांगा मी सांगतो साहेब. नाही तुम्ही आता पूर्व म्हणजे पहिलेच पुढे गोष्ट आताची आहे का 1-2 वर्ष साहेब मी त्या भांडून आलो त्या कामाची. 24 साल पहले का सवाल प्रलंबित है। संबंधित किसान रामेश्वर पवार ने मौखिक और लिखित रूप में कार्यालय में गुहार लगाई, लेकिन सोई हुई सरकार और प्रशासन अब तक जगी नहीं है। इस किसान की भूमिका पर सोई हुई प्रशासन की आंखें खोलने के बाद प्रशासन ने एक लिखित बयान दिया, जिसमें उन्होंने कहा कि 1 महीने के भीतर न्याय दिलाने का आश्वासन दिया गया है। रायगढ़ जिले के मुरुड कोरलाई में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की पत्नी रश्मि ठाकरे और मनीषा वाइकर की 9.5 एकड़ जमीन है। भाजपा नेता किरीट सोमैया ने आरोप लगाया था कि जमीन पर 19 बंगले हैं। इस पर शिवसेना सांसद संजय राउत ने जोर देकर कहा कि साइट पर 19 बंगले नहीं हैं। बंगले होते तो राजनीति छोड़ने का कहा जाता। दरअसल साइट का निरीक्षण किया गया तो वहां कोई बंगले नहीं दिए। जो 19 बंगले जो बता रहे हैं कोरले ग्राम पंचायत के अंदर, वो जो बंगले हैं वो 18 बंगले हैं, 19 बंगले नहीं हैं। उन्होंने किरीट सोमैया जी ने हमारे पास माहिती के अधिकार में जो पत्र दिया था उसमें हम लोग ने 18 बंगले का जो टैक्स है वो उनका पावती दिया था उनको। तो 19 बंगले का सवाल ही नहीं है, 18 बंगले का सवाल है उसमें। और 2009 में हम लोग ग्राम पंचायत में टैक्स के बारे में उन्होंने अप्लाई किया था अन्वय नाइक साहब ने, और 2009 में हम लोग 18 बंगले का टैक्स, 18 घर का टैक्स हम लोग ने दे दिया था उनको नाइक साहब। उसके बाद में जो टैक्स है वो 2014 तक अन्वय नाइक साहब ने भर दिया था। उसके बाद में 2014 में वो ज़मीन मनीषा वाइकर और रश्मि ठाकरे उनको बेच दिया था। उसके बेचने के बाद में 2014 और 2019 में हम लोग जो घर है वो उनके रश्मि ठाकरे और मनीषा वाइकर के नाम पे हमने कर दिया था। उसके बाद में उनको हमने मनीषा वाइकर है उनको हमने टैक्स के बारे में नोटिस भेजा था। उन्होंने वो जो टैक्स था वो टैक्स उन्होंने 19 तक भर दिया था। उसके बाद में 2021 को हम लोग जगह पे जाके उसका कर आकारने की समिति है उन्होंने जाके देखा तो उधर कोई भी घर नहीं था। उसके लिए हम लोग ने वो जो घर है वो सब रद्द किया और आज से उधर एक ही घर नहीं है। और जो भी किरीट सोमैया बोल रहे हैं क्या उधर माफ़ीनामा मनीषा उद्धव ठाकरे ने जो माफ़ीनामा ग्राम पंचायत को दिया है, ऐसा कुछ दिया नहीं है। उधर एक ही माफ़ीनामा कोले ग्राम पंचायत को आया नहीं है। 14 फरवरी को मनसे विभागीय कार्यालय अमरावती में आगामी चुनाव को लेकर मार्गदर्शन बैठक हुई। बैठक में मुख्य उपस्थिति मनसे सरचिटनीस मनोज चौहान, नीलेश पाटिल सहित अन्य गणमान्य व्यक्ति के साथ संपन्न हुई। इस बैठक में नगरपालिका के चुनाव के साथ आने वाले सभी चुनाव के संबंध में जो उम्मीदवार चाहे तो वास्तविक चुनाव लड़ेंगे, उन्हें वरिष्ठ पदाधिकारियों द्वारा मार्गदर्शन दिया गया। पण 1990 पासून 1988 पासून भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत असताना साधारणतः 11 वर्ष विदर्भाची जबाबदारी माझ्याकडे होती।
पप्पू वगैरे जिल्हाध्यक्ष त्यावेळेचे, आता नाही आहेत काही लोक, पण ते शिवसेनेचे आत्ताचे जिल्हाध्यक्ष आहेत, शिवसेनेचे आमदार जे आहेत हे त्यावेळेचे आपल्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. हे आमच्या नेतृत्वाखाली मी, संजय चित्रे साहेब अध्यक्ष होतो त्यावेळेला हे सगळे काम करायचे. इव्हन बच्चू कडू देखील भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काम करायचे. आणि त्यामुळे विदर्भ या विषयावर खूप चांगला गाढा अभ्यास इथल्या आदिवासी लोकांमध्ये, अगदी धारणी, परतवाडा, अचलपूरमध्ये, काही ठिकाणी तर मध्य प्रदेशवरनं तुमच्याकडे त्या येऊन त्या इकडे यावं लागतं आदिवासी लोकांनी. तिथे पण माझं काम झालेलं आहे, तिथे मी राहिलो आहे. माझ्या ट्रस्ट त्या पट्ट्यामध्ये काम, त्यावेळेला मला माहीत नाही ते तुम्ही किती लोक नवीन, पण सुधीर सूर्यवंशी वगैरे यांना ओळखत असाल. या लोकांनी तिथे अचलपूर, परतवाडा त्या आदिवासी पाड्यांमध्ये कामं आम्ही भरपूर केली. आणि त्यामुळे मला विदर्भांचं विशेष कौतुक वाटण्याचं कारण याचं कारण असं सांगतो मला, की आम्ही जसं संतोष दुरी साहेब बोलले की आम्ही राजसाहेबांना जवळजवळ दररोज भेटतो, आम्हाला राज ठाकरे साहेब दररोज दिसतात. पण विदर्भामध्ये त्यांचे फोटो बघून, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आता अमरावती आणि नागपूरमध्ये तरी माननीय राज ठाकरे साहेब बरेच वेळा येऊन गेले, परंतु भंडारा, गोंदिया, चंद्रपूर किंवा ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये 7-7, 8-8 वर्ष माननीय राज ठाकरे साहेब आलेले नाही आहेत. त्यांचे फोटो बघून तिथले नगरसेवक देखील निवडून आले. ही ताकद माननीय राज ठाकरे साहेबांची, त्याहीपेक्षा तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं की माननीय राज ठाकरे साहेबांचा फक्त फोटो बघून तुम्ही पक्ष ज्या लेवलला मोठा करता, आम्ही तुमच्या समोर काहीच नाही. हे अगदी आवर्जून आम्हाला त्या वेळेला नागपूरच्या बैठकीमध्ये देखील आम्ही कबूल केलं होतं, विशेष करून की आम्ही माफी मागतो नेते मंडळी, की आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता कदाचित आम्ही तो जे मार्गदर्शन पाहिजे होतं तिची दरी निर्माण झाली. आणि म्हणून आपल्या कुवतीप्रमाणे तुम्ही लोकांनी आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. पण जर कदाचित आमच्यासारख्यांचं मार्गदर्शन सातत्याने लाभलं असतं तर निश्चितपणे आज मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे जो बालेकिल्ला आहे तसा बालेकिल्ला अमरावती किंबहुना हा महसूल विभाग देखील झाला. ही कबुली आम्ही इथे मी कबूल करतो की आमची चूक झाली. आणि म्हणून याच्यानंतर, याच्या अगोदर देखील ह्या गोष्टीवर उहापोहण चर्चा झाली. मग आता तुम्हाला कळलं असेल की अभिजित पानसे, अविनाशी जाधव आणि मी स्वतः नागपूर महसूल विभागामध्ये आम्ही आत्ता एक 15 दिवसापूर्वी पूर्ण एक 8-10 दिवसाचा दौरा केला. त्याच्यानंतर त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये माननीय राज ठाकरे साहेब भेटले. आपले कार्यकर्ते रडताना आम्ही बघितले, कारण 8-10 वर्ष राजसाहेबांना बघितलंच नव्हतं त्यांनी, आणि इतक्या जवळून राजसाहेबांबरोबर त्यांनी चर्चा केली. आणि त्यामुळे त्यावेळेला आम्हाला खऱ्या अर्थानं कळलं की मुंबईच्या आपल्या नेते मंडळींचा संपर्क या ग्रामीण भागामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांची मागणी माफक आहे. त्यांनी आमच्याकडे पैशाची कधी अपेक्षा नाही केली. कधीतरी तुमच्याकडनं गमजे द्या, आम्हाला बॅच द्या, आम्हाला झेंडे पाठवून द्या, एवढं प्रेम जरी शहरात मिळालं तरी खूप झालं. हे त्या नागपूर महसूल विभागाच्या बैठकीमध्ये आम्हाला कळलं. आणि मग निश्चितपणे तो बोध किंबहुना तो धडा आम्ही घेतला. आणि म्हणून आता या 1-2 महिन्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर अनेक ग्रामीण भागामध्ये मुंबई शहरातले सगळे नेते मंडळी आता जायला सुरुवात झाली. कारण पक्ष मोठा शहरापासून जरी होत असला तरी पक्ष मोठा ग्रामीण भागामध्ये पोचतो. ग्रामपंचायतमध्ये आपला सदस्य कुठे निवडून येतोय का, ग्रामीण भागात शाखाध्यक्ष आपल्याला निवडला, त्यावेळेला तो पक्ष ग्रासरूटला पोचला असं आपण म्हणतो. आणि मग ते पोचण्याकरता जे माध्यम आमच्यासारख्या नेत्यांचं किंवा आमच्या सगळ्या मुंबईकरांच्या झालं तर निश्चितपणे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम कराल याची खात्री आम्हाला पटल्यानंतर आता गेले 1-2 महिन्यामध्ये सगळे जवळजवळ नेते त्या ग्रामीण भागामध्ये आपलं जिथे गाव आहे, कोकण म्हणा किंवा जिथे जिथे आहे तिथे नेते मंडळी आपसूक जायला सुरुवात केली. कारण पक्ष अशाच पद्धतीने वाढतो. आणि मग आम्ही जो माज आमचा जो आहे, जो धुरी साहेब बोलले की आम्हाला असं वाटतं की आम्हीच काम करतो, पण त्या ग्रामीण भागामध्ये फिरल्यानंतर आमचं काम तुमच्यासमोर काहीच नाही. कदाचित आम्ही केलेल्या कामाहीपेक्षा तुमची काही कामं अशी आहेत की जी इतकी अप्रतिम आहेत, जे वाखाणण्याजोगी आहेत, जी आम्हाला पक्षाला कळलीच नाही. आणि म्हणून पप्पू मी जाताना तुला एक नंबरही देणार आहे. मनसे अधिकृत म्हणून आपला एक सोशल मीडियाचा पेज आहे, मला माहिती नाही, तुम्ही खूप काही गोष्टी करता, परंतु आम्हाला मुंबईकरांना ना जास्ती माहिती नसतं की काहीतरी आज अमरावतीत झालं. हा जो तुमचा आपला जो कम्युनिकेशन गॅप आहे तो गॅप भरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून पप्पूजी जेव्हा सांगितलं की नुसतीच कामगार सेनेचं उद्घाटन करायला येऊ नका, साहेब तुम्ही सरचिटणीस आहे, नात्याने आमच्याबरोबर संभाषण करायला या आणि काही गोष्टीची आपण हे करूया. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय मिनिया न्यूज.